सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. मनाला भक्तीची ओढ निर्माण झाल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, असे हरिभक्तपरायण स्वामी शांतानंद सरस्वती महाराज यांनी म्हटलंय. संत वामनभाऊ महाराज गड जमादारवाडी या ठिकाणी भव्य कीर्तन महोत्सव संपन्न झालाय. या अखंड हरिनाम सप्ताहामधील 6व्या दिवशीची कीर्तन सेवा धर्म सिंधू महामंडलेश्वर स्वामी शांतानंद सरस्वती महाराज यांनी केली आहे. या प्रसंगी बोलताना महाराज यांनी म्हटलंय की भाविक हे कायिक, वाचिक आणि मानसिक असे जप आहेत, परंतु मानसिक जप केल्याशिवाय मनाला भगवंताची प्राप्ती होत नाही आणि त्यासाठी आपल्या बुद्धीचा निश्चय होणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय. संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 10 वर्षांपासून जमादारवाडी इथे भव्य सप्ताहाचं आयोजन केलं जातं. श्री क्षेत्र गहिनीनाथ गड इथे ज्या वेळेला पुष्पवृष्टी करण्यात येते त्या दिवशी जमादारवाडी या ठिकाणी सप्ताहाचा आरंभ होतो आणि त्याप्रमाणे बुधवारी 22 जानेवारीपासून इथे सप्ताहास प्रारंभ झालाय. तर या कार्यक्रमाचा तालुक्यातील भक्तांनी लाभ घ्यावा असं आवाहन संत वामनभाऊ गड सप्ताह समिती आणि जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आलं आहे. कायिक, वाचिक आणि मानसिक 3 प्रकारचे जप आहेत. माणसं काय करतात? कायिक जप करतात, मानसिक जप करतात. कायिक जप करतात, वाचिक जप करतात, पण मानसिक जप करत नाही. मनाला जोपर्यंत भक्ती भेटत नाही ती मनाची मनी गुंफिला शेला बाप रखुमादेवर विठ्ठल अर्पिला. तू मन हे मीच करी माझे धरणी म्हणजे प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाती. अशा पद्धतीनं मनाला भक्ती लागली आणि मन हे दिसणारा विषय नाही. अंतःकरण चतुष्टातला एक भाग येतो. अंतःकरण चतुष्ट हे इथं हृदय आपलं जे चालतं याला अंतःकरण चतुष्ट म्हणत नाही. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या डोक्यामध्ये बुद्धी, मन, अहंकार, चित्त हे सगळं बुद्धीमध्ये. आणि त्या बुद्धीमध्ये निश्चय व्हायला मनाने भक्ती करावं लागते. बुद्धी, निश्चय, आत्मज्ञान, ब्रह्मरूप व्हावे आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिश. बुद्धीचा निश्चय व्हायला पाहिजे. मग ते मन तिथं मिळलं पाहिजे. मन मिनलेशी मना एका भुलला जनार्दना. मन येव मनुष्याना कारणम बंद मोक्ष. मन हे बद्धतेला, मुक्ततेला कारण आहे. मग प्रत्येकाने मन तिथं लावायचं. मन लावा एकांती साधू संगी. साधूच्या संगतीमध्ये मन गेलं पाहिजे. साधूचा बोध आपल्या अंतःकरणात झाला पाहिजे. अंतःकरणात याचा अर्थ मनाला तरी झाला पाहिजे, आपल्या बुद्धीत निश्चय झाला पाहिजे, चित्ताला तरी लागलं पाहिजे. मग ते चित्त, मन, अहंकार यांनी भजन केलं पाहिजे. ते अहंकार झाली सोहमपद. अहंकारानं आपल्याला देवपणाचा अनुभव आला पाहिजे. त्यांनी मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. येणारा आत बगदरा जीव हा खरा नो ही माया. तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरेबीची छाया. प्रणव उच्चार होय साचार. आत बग कैसा तो शब्द अवंगमय. तो मी ऐसा. म्हणून प्रत्येकाने पहिल्या नंबरला आपण कोण आहोत याचा विचार करायचा. ज्ञानोबरायांनी सांगितले तुला भक्ती करायची ना, तुला जर साक्षात्कार करून घ्यायचा असेल तर आहे कोण मी हा करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर निवृत्ती. आपण कोण आहोत याचा शोध घेतला. आपण जे आहोत त्या ठिकाणाला गेलं पाहिजे. तुका म्हणे ठायान जाय आल्या आपुले. आपल्या ठिकाणाला गेलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा मनुष्य देह आईचा निधन. साधाल ते साधा सिद्ध करोनी प्रबोध संत पार उतरले. संत महात्म्याने आपल्याला प्रबोधित करण्यासाठी प्रबोधन सांगितलेलं आहे. त्या प्रबोधनानं आपण जर त्या मार्गाने गेलो तर आपल्याला नक्कीच ह्यात देहामध्ये, ह्यात देही ह्याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा, ह्यात देहामध्ये आपल्याला फलप्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून काय झाले माहिती का, साधना खूप आहेत पण नाना साधनामध्ये आपण गुंतलोय. साधनाचं सार जे आहे ते सार आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्या साधना, नाना साधनाच्या केल्या खटपटा, यातून नको दियाच्या दारवंटा, जाणू जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासी सिद्धी होती ती वाटा काय. म्हणून साधनाचं जे सार आहे, मेन सार, ते संत महात्म्याकडून आपल्याला मिळालं पाहिजे. बाकीच्या साधना वाया जातील असं नाही. त्याही साधनामध्ये फलप्राप्ती होईल पण पुण्य संचय होईल.
पण पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपदाची उठी उतरे येऊ लागती माघारे मृत्यू लोक. परत मृत्यू लोकाला यायचे आणि परत मरायचे, परत जन्मायचे. किती वेळा जन्मायावे किती व्हावे भजित म्हणून या जीव उभी आला शरण गेला विठोशी. अरे पहिल्या नंबरला आपल्याला हे जन्म मरणातून सोडायचे. तुका म्हणे एका मरणीचीच आहे. एका मरणामध्ये साक्षात्कार करून घ्या, देवाची अनुभूती प्राप्त करून घ्या. आयशा संता शरण जावे तुका म्हणे तया द्यावी. तेव्हा अशा संतांना शरण जा आणि त्यांना शरण जाऊन आपण जनी म्हणे तया द्यावी. तुका म्हणे जनी म्हणे तया द्यावी. त्यांना शरण जाऊन मग आपण शरणागती पत्करली तर चुकलं असेल तर उदार अंतकरणानं या जनता जनार्दनाने क्षमा करावी. चांगलं जे असेल ते माझ्या माऊली ज्ञानोबारायांचं, जगद्गुरु तुकोबारायांचं, बाबाजी चैतन्यांचं, जनार्दन एकनाथांचं आणि आमचे सद्गुरू हरिभक्तीपरायण श्रीपाद बाबा रामदेव यांचं समजून आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी सोपं वर्म आम्हा सांगितलेले संते. सोपं वर्म संतांनी सांगितले. तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे आणि शहाणा तो ध्वनी घेतोय ते. सोपं वर्म सांगितले. त्या सोप्या वर्माचा मार्ग पादक्रमण करा. अष्टांग योगी न शिनीजे यमनी यम न कीजे रया. वाचा गीत गायचे, वाचा गीत गायचे. ही वाचा रामनामामध्ये पिकली. ही वाचा रामनामे ती वाचा रामनामामध्ये पूर्ण दशेनं पिकली गेली पाहिजे. असं करा नक्कीच. ह्याच जन्मामध्ये आणि कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपण ध्यास धरा. तशा पद्धतीचा ध्यास जर धरला तर हा जन्म परत परत नाही. ह्याच जन्मात येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंबहुना येर झाले चेहरा पडे. असो झालेली दोन शब्द बोललो त्याबद्दल आणि जर काही चुकलं असेल तर क्षमा करा. रामकृष्ण हरी. राधे राधे. अशोकवीर सी 24 तास जामखेड. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक. 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05.